सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील Google या पेजवर या. सर्च ऑप्शनमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या ठिकाणी या पेजवर येऊ शकता. लाडक्या बहिणीची केवायसी करण्याचे पेज या ठिकाणी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सूचना आहे. त्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चूक झाली असल्यास म्हणजे चूक झाली असल्यास सुद्धा त्या आता या ठिकाणी केवायसी करू शकतात. 2 नंबरला पती तसेच वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास ज्यांनी आतापर्यंत केवायसी केलेलीच नाही अशा तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ई केवायसी करू शकतात. आता या ठिकाणी येथे क्लिक करा यावरती क्लिक करा. आता 2 नंबरला घटस्फोटित विधवा महिलांची ई केवायसी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक करा. ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. आधार संलग्न मोबाईलवरती ओटीपी होईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये या ठिकाणी टाका आणि समाविष्ट करा यावरती क्लिक करा. त्यानंतर विवाहित व अविवाहित यामध्ये विवाहित या रकान्यासमोर क्लिक करा. आता यामध्ये पतीचे निधन झालेले आहे किंवा घटस्फोट झालेला आहे. यामध्ये दोन्ही ऑप्शन सारख्याच पद्धतीने आहे. यामध्ये पतीचे निधन झालेले आहे यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी पतीचे निधन झालेले आहे. तुमचे नाव पतीचे नाव या ठिकाणी येईल. त्यानंतर जातीचा प्रवर्ग या ठिकाणी आहे. जातीचा प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तुमचा जातीचा प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर परत डाव्या बाजूला स्क्रॉल करून या. या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्याकरता नाही यावरती क्लिक करा. आता स्क्रोल करून उजव्या बाजूला या. बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत नाही या ऑप्शन समोर क्लिक करा. अशा प्रकारे ए आणि बी दोन्ही ठिकाणी आपल्याला नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून परत डाव्या बाजूला या. या ठिकाणी 2 टिक बॉक्स आहे. दोन्ही टिक बॉक्स वाचून घ्या. प्रथम मध्ये माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी जमा करायची आहे. त्यानंतर उपरोक्त ए व बी दोन्ही माहिती खरी असून खोटी आढळल्यास मी या ठिकाणी गुन्ह्यास पात्र राहील असे दोन्ही टिक बॉक्स या ठिकाणी आपल्याला दोन्ही टिक बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली समाविष्ट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे विधवा आणि घटस्फोटित या दोन्ही महिलांची ई केवायसी या ठिकाणी याच पद्धतीने या ठिकाणी करायची आहे. आपण या ठिकाणी विधवा महिलांची बघितली, घटस्फोटित महिलांची सुद्धा याच पद्धतीने ऑप्शन असतील. त्यांनी सुद्धा या पद्धतीने ई केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे.